रोज शाळेत जाताना मुलांचं आपलं सारखं असतं की आई आम्हाला दुधासोबत बिस्किट नाही तर टोस्ट नाही तर खारी दे. पण मला त्यांना रोज रोज टोस्ट आणि खारी द्यायला नाही आवडत. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की मी तुमच्यासाठी होममेड खारी बनवते मुलांसाठी. सो त्यांच्या रिक्वेस्टवरून मी ही बनवली आहे. तर मी एका परातीमध्ये 2 वाट्या मैदा, 1 वाटी कणिक, 4 टेबलस्पून तेल, मीठ आणि ओवा टाकलेला आहे. आणि ते जे तेल आहे ना त्या कणकेला खूप छान असं घासून घ्यायचं, मूठ तयार झाली पाहिजे आणि त्याचा एक छान उंडा बनवून घ्यायचा. त्या कणकेचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत, जसे मी दाखवले आहेत तुम्हाला तसे त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. नंतर लाटण्याच्या साहाय्याने त्याचे पातळ पातळ अशा पुऱ्या लाटून घ्या. आणि साईड बाय साईड तुम्ही एका वाटीमध्ये मैदा आणि तेल ह्याची पेस्ट तयार करून ठेवा, ती आपल्याला नंतर लागणार आहे. मग तुम्ही जेव्हा अशा सगळ्या कणकेच्या उंड्याच्या छोट्या छोट्या पोळ्या तयार करून घेणार आहेत आणि पातळ पातळ मेन म्हणजे नंतर सगळं ते झाल्यानंतर एक एक पोळी घ्यायची आहे आणि ती जी आपण पेस्ट तयार केली होती ना ती अशी सगळ्या पोळीवर स्प्रेड करायची आहे. असं एकावर एक 3-4 तुम्ही ठेवायची. हे पेस्ट लावल्यानंतर तुम्ही त्याच्यावर मैदा पण स्प्रेड करायचा आहे. अशा 3-4 पोळ्या तुम्ही चौकोनीमध्ये म्हणजे चौकोन चौकोन फोल्ड करायचे, पुन्हा त्याच्यामध्ये पेस्ट लावायची, पुन्हा त्याच्यावर मैदा टाकायचा, असं करायचं. आणि नंतर त्या चौकोनी कणकेच्या उंड्याला थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्याचे असे छोटे छोटे लेयर्स बनतील, ते तुम्ही कट करून घ्यायचे जसे मी दाखवले आहेत तसे. सो नंतर मग मीडियम हॉट तेलावर त्याला तळून घ्यायचं आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, इतकी क्रिस्पी अशी झाली आहे ना. आणि मुलांनी ती खाल्ल्यानंतर त्यांना एवढी आवडली ती खारी आणि त्यांची रिक्वेस्ट आहे की मला नेहमी बनव अशी.